मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, तुमच्याकडे काय झालं असेल ते वॉटेवर गुड. सो आजचा दिवस माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही टायटल बघितलं असेलच. येस, आज माझी पहिली गाडी येते. मी चाललोय टोयोटामध्ये. कोणती घेतली तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच टोयोटाची कोणती गाडी घेतली येते. सो स्टे ट्यून्ड. सगळं डॉक्युमेंटेशन तर जाऊन करावं लागेल आणि ते केल्यानंतर मग जाईन मी तिकडनं ऑफिसला, कारण की आज आहे फ्रायडे माझ्याकडे आणि आज शुभ मुहूर्त आहे गाडी घ्यायचा. सो लेट सी कसं होतं आहे, काय होतं आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट, कारण की ऑब्व्हियसली पहिली गाडी आहे माझी आणि बघूया कशी होते प्रोसेस. ते फायनली जी गाडी मी गेले 3 महिने रन करतोय, त्याला बाय बाय बोलायची वेळ आली आहे. मी माझी किया जी आहे ती रेंटल कार होती, ती मी आता परत करायला आलोय. बाय बाय कार. हा एक नंबर वेदर आहे. मी आलोय टोयोटामध्ये, हेली टोयोटा ऑफ रोहनॉक. आता बघू कशी आहे, कुठे आहे. देयर यू गो किड. Hello Keith, hey, buddy, how are you, man? I got it in माझे सगळे डॉक्युमेंटेशनचे प्रोसेस करून झाले आहेत आणि आता तो गाडी मागे बघायला गेला आहे. त्यांची ते लोक गाडी मागे ठेवतात. सो ती गाडी तो पुढे आणेल आणि रोहनॉकच्या साईनसमोर ती गाडी मला समर्पण करून टाकेल फायनली. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है रे. बुकलेट वगैरे सगळ्या सह्या केल्यात आणि एवढ्या वेळ बसून त्यांनी मला ते सगळे बुकलेट्स आणि ते सगळं दिलं आहे. आणि बाकीचे कुठे डॉक्युमेंटेशन होते, रजिस्ट्रेशन आणि अजून काही काही डॉक्युमेंटेशन जे होते ते त्यांनी दिलेत. भाई लई वेळ लावतात त्या गाडी द्यायला हे लोक असेल का कुठलंही असेल, गाडी द्यायला खूप वेळ लागतो. मी 9:30ला आलो आहे, 10:30 झालेत. डॉक्युमेंटेशनचं काम करून बसलो आहे आणि आता फक्त गाडीची वाट बघतो आहे, गाडी कधी देतील ते मला. कारण की इकडनं ऑफिसला पण जायचं, ऑफिसला हाफ डे घेतला आहे मी तर. पण लवकर द्या रे, किती वेळ लावतात. पैसे मिळाले बाद झाला, तर मी गाडी घ्या आणि द्या लवकर आणि निघू दे मला पटापट पटापट. एक बरं आहे शोरूममध्ये जरा निसर्गरम्य दृश्य आहे. मी गाड्यांबद्दल बोलतोय, लगेच मन जातं त्या साईडला. जायला सुधरा रे सुधरा, काय माणसात तुम्ही पण. गाडी घेतल्यानंतर ऑब्व्हियसली पहिलं तारक मंत्रच लावणार. तर मी गाडी घेतली आता आणि आता मी चाललोय ऑफिसला, कारण की 11 वाजलेत, 11:30 झालेत आणि 12पर्यंत हाफ डे होता माझा. सो आता पटकन जातो ऑफिसला. आणि गाडी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या भावाची पहिली गाडी आहे मित्रांनो, एक नंबर फिलिंग आहे. मी आलोय रोहनॉकच्या बॅप्स स्वामीनारायण टेम्पलला. इकडे एका गुरुजींची ओळख आहे माझी, तर त्यांना सांगितलं आहे मी की मी पूजा करायला येतो इकडे. कसं आहे, गुरुजींच्या हस्ते पूजा झाली तर अजून चांगलं आहे, ऑथेंटिक वेमध्ये. सो बघूया, आता गुरुजींना जाऊन भेटतो. त्यांनी सांगितलेलं मला एक नारळ आणि 4 लिंब आणायला, तर ते मी आणले आहेत. सो आता बघूया, गुरुजींना भेटून बघतो.
आता मी म्हणू शकतो की गाडी ऑफिशियली रजिस्टर झाली आहे आणि चालवायला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. इतकी अफलातून पूजा, ते सुद्धा US मध्ये. ते म्हणाले की अजून आपण करू शकलो असतो, लाईक त्या लिंबू बोला किंवा मिरची बोला किंवा अजून असं काय काय भरपूर काय काय. तर ते म्हणाले की ते इंडियामध्ये इकडे केलं तर लोक क्वेश्चन करतील की हे काय करताय तुम्ही. सो थोडक्यात बट बेस्ट. खूप भारी वाटलं पूजा करून. सो मित्रांनो, दिस इज द नेक्स्ट डे. काल मी काय व्लॉग नाही केला जास्त, म्हणजे पूजा करून आलो गाडीची आणि बस रेस्ट घेतला बिकॉज कालचा डे पूर्ण हेक्टिक होता. सो आता चाललोय मी ब्ल्यू रिज माउंटेन रेंजेसला. गाडीचा जरा शूट करतो आणि जरा सिनेमॅटिक शॉट्स काढतो गाडीचे. सो लेट्स गो विथ मी. चला. मित्रांनो, मी आलोय द ग्रेट व्हॅली व्ह्यू पॉइंटला, जे रोहनकपासनं 15 मिनिटं लांब आहे. कारण की मला शूट करायचं होता गाडीसाठी, जसं तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला याच्या आधी ते. तर गाडीबद्दल मी थोडासा तुम्हाला ब्रीफमध्ये एक्सप्लेनेशन देईन की गाडी कुठली काय ते. मी घेतली आहे 2024 टोयोटा कोरोला आणि हे सेलेस्टाईट ब्ल्यू कलर आहे. तुम्ही बघू शकता, हा थोडासा ग्रेइश ब्ल्यू कलर वाटतो. आपण जर धूप छाव म्हणतो तसं वाटतो हा. आणि गाडी फार छान आहे बघायला गेलं तर गाडीतलं इंटिरियर दाखवतो तुम्हाला मी. हे काल मी पूजा केलेली त्याचा टिक्का आहे. सीट माझ्यासारख्या 5'10" मुलासाठी सीट इज प्रिटी मच इनफ. आणि पॅसेंजर सीट पण फार स्पेशियस दिलेली आहे. सो टोयोटा कोरोला LE घेतली आहे मी, 2024 मॉडेल. आणि दिस इज लाईक द बेसिक मॉडेल ऑफ कोरोला. दिस इज लाईक द बेसिक मॉडेल ऑफ कोरोला. तुम्हाला मी याची बूट स्पेस दाखवतो. दिसत नसेल, एक मिनटं थांबा, आता दिसेल. हे बघा, एक्सपेक्ट केलं नव्हतं. गाडी दिसते छोटी बट गाडीची बूट स्पेस खूप मोठी आहे. ना टॉकिंग अबाउट द रेअर पॅसेंजर सीट. ही रेअर पॅसेंजर सीट आहे. मला खरंच म्हणायला गेलं तर हे जे कॉम्बिनेशन आहे व्हाईट आणि ग्रे कॉम्बिनेशन, हे फार आवडलं. हे इकडे व्हाईट केलं आणि खूप असं लक्झरी फिलिंग देते गाडीला. रेअर पॅसेंजर सीटला पण 2 USB-C टाईपचे चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. इकडे मागे ब्लोअर किंवा AC दिलेला नाही आहे, कारण की गाडी छोटी असल्याने गाडी इझिली पटकन कूल होते. 2 कप होल्डर्स दिलेले आहेत, सीट बेल्ट दिलेले आहेत आणि जे काही नेसेसरी आहे तर ते सगळं दिलेलं आहे पॅसेंजर सीटमध्ये, सॉरी रेअर पॅसेंजर सीटमध्ये. टॉकिंग अबाउट द पॅसेंजर सीट, खूपच कडक आहे, खूप म्हणजे खूपच बाप आहे. हे जे डिझाईन दिलेलं आहे ते खूप एस्थेटिकली बाप वाटतं. आणि गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. गाडीमध्ये LED डिस्प्ले दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही AC क्लायमेट कंट्रोल करायचं असेल किंवा हीटर AC वॉटेवर जे आहेत ते सगळे कंट्रोल्स दिलेले आहेत. बाकी गाडी एक नंबर आहे.
मला जितकं गाडीचा रिव्ह्यू देता आला तितका मी दिला. मी काही प्रोफेशनल गाडी रिव्ह्यू करणारा नाही आहे, पण मार्केट रिसर्च केल्यानंतर मी कोरोला का ऑप्ट केली, कारण की टोयोटा कोरोला लॉंग रनसाठी फार बेस्ट कार आहे. आणि तुम्ही जर सर्च केलं तर टोयोटा कोरोला इज वन ऑफ द मोस्ट सोल्ड कार इन द वर्ल्ड. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा गाडीचा व्लॉग कसा वाटला, तुम्हाला काय वाटतंय मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि लवकरच मी 10K सबस्क्रायबर्स क्रॉस करणार आहे. कदाचित हा व्लॉग रिलीज करता करता 10K क्रॉस पण झाले असतील, तर त्यासाठी खूप 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 थँक्यू, खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, ही गाडी जी मी आज घेतली आहे ती माझ्या आई वडिलांच्या सपोर्टमुळे कम्प्लीट त्यांना श्रेय जातं. कारण की माझ्या बाबांनी पहिली गाडी घेतलेली ती म्हणजे मारुती सुझुकी अल्टो, आणि त्याच्यानंतर आज मी घेतोय वयाच्या 26व्या वर्षी, ते पण सेल्फ ओन्ड कार, विच इज अ व्हेरी ग्रेट थिंग फॉर मी, ग्रेट अचिव्हमेंट फॉर मी. हे सगळं आई वडिलांच्या सपोर्ट शिवाय पॉसिबल नाही. ऑब्व्हियसली आई वडिलांचा सपोर्ट, माझ्या आजी आजोबांचे आशीर्वाद आणि स्वामी समर्थांची कृपा, गाडीचं श्रेय सगळं त्यांना जातं. माझं काही नाहीये, मी फक्त निमित्त मात्र आहे. तर ह्याच नोटवर मी हा आजचा व्लॉग इथे एंड करतो आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, बाय बाय.